महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर. या जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे संकट. महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आणि नागरिकांसाठी एक मोठी हवामानाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामानात मोठा बदल होत आहे. पुढील 24 ते 48 तास राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतीची कामे, प्रवास किंवा इतर कोणतेही नियोजन करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर सर्वाधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मेघगर्जना होण्याचाही अंदाज आहे. यासोबतच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट परिसरातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतीतील कामांचे योग्य नियोजन करावे. तसेच काढणीस तयार असलेल्या पिकांची काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्येही मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. अशी शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. विदर्भातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतर स्थानिक पावसाच्या सरी पडू शकतात. या दरम्यान हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, लहान नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणे आणि घाट रस्त्यांच्या वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि वाहन चालकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतकरी बांधवांसाठी ही पावसाची शक्यता अनेक पिकांसाठी दिलासादायक ठरू शकते. मात्र ज्या भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे त्या ठिकाणी शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे का आणि तुम्हाला किती पाऊस झाला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स, सरकारी योजना आणि शेतीविषयक ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.